नमस्कार मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1. फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा आर प्रणयानंद हा विश्वनाथ आनंद नंतरचा कितवा भारतीय आहे? आणि पर्याय आहेत: ए दुसरा, बी पहिला, सी तिसरा, डी चौथा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा. प्रश्न क्रमांक 2. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार उद्योगपती गौतम अदानी हे जागतिक श्रीमंताच्या यादीत कितव्या स्थानी आले आहेत? आणि पर्याय आहेत: ए 15, बी 18, सी 17, डी 20. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 20. प्रश्न क्रमांक 3. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या संस्थेच्या आकडेवारीनुसार भारताची जानेवारी ते जून या काळात वस्तू व सेवेची निर्यात किती टक्क्याने वाढली आहे? आणि पर्याय आहेत: ए 1.4%, बी 1.5%, सी 1.3%, डी 1.8%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1.5%. प्रश्न क्रमांक 4. भारताची वस्तू व सेवाची निर्यात जानेवारी ते जून या काळात किती अब्ज डॉलर झाली आहे? आणि पर्याय आहेत: ए 380, बी 360, सी 385.5, डी 395.5. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 385.5. प्रश्न क्रमांक 5. जानेवारी ते जून 2023 दरम्यान भारतातून किती अब्ज डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात झाले आहेत? आणि पर्याय आहेत: ए 5.5, बी 7.5, सी 6.5, डी 9.5. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 7.5. प्रश्न क्रमांक 6. 2023च्या पहिल्या 6 महिन्यात भारताची निर्यात किती अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे? आणि पर्याय आहेत: ए 760, बी 700, सी 670, डी 800. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 800. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यातील सोनितपूर जिल्ह्यातील देशातील सर्वात वयोवृद्ध पाळीव हत्तीचा मृत्यू झाला आहे? आणि पर्याय आहेत: ए आसाम, बी बिहार, सी गुजरात, डी गोवा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए आसाम. प्रश्न क्रमांक 8. आसाम राज्यातील सोनितपूर जिल्ह्यात देशातील सर्वात वयोवृद्ध पाळीव हत्तीचा मृत्यू झाला, त्याचे वय किती वर्ष होते? आणि पर्याय आहेत: ए 90, बी 88, सी 89, डी 87. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 89. प्रश्न क्रमांक 9. देशातील एकूण कीटकनाशकांच्या वापरात सर्वाधिक वापर कोणत्या राज्यात होत आहे? आणि पर्याय आहेत: ए महाराष्ट्र, बी बिहार, सी राजस्थान, डी पंजाब. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 10. मेमोयर्स ऑफ मेवरिक द फर्स्ट 50 इयर्स 1841 ते 1891 हे कोणाचे आत्मचरित्र आहे? आणि पर्याय आहेत: ए राहुल गांधी, बी डॉक्टर मनमोहन सिंग, सी पी चिदंबरम, डी मणिशंकर अय्यर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी मणिशंकर अय्यर. प्रश्न क्रमांक 11. जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड ही देशातील कितवी सर्वात मोठी शेअर बाजारात नोंदणी झालेली कंपनी आहे? आणि पर्याय आहेत: ए 33, बी 32, सी 34, डी 35. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 34. प्रश्न क्रमांक 12. शेअर बाजारात नव्याने प्रवेश केलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड कंपनीचे बाजार मूल्य किती आहे? आणि पर्याय आहेत: ए 1.2 लाख कोटी, बी 2.3 लाख कोटी, सी 1.6 लाख कोटी, डी 1.4 लाख कोटी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1.6 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 13. जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड कंपनी ही देशातील कितवी सर्वात मोठी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी ठरली आहे? आणि पर्याय आहेत: ए दुसरी, बी चौथी, सी पहिली, डी तिसरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी तिसरी. प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कोठे उभारण्यात आले आहे? आणि पर्याय आहेत: ए गुवाहाटी, बी मुंबई, सी कोलकाता, डी चेन्नई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए गुवाहाटी. प्रश्न क्रमांक 15. गुवाहाटी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या बॅडमिंटन स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? आणि पर्याय आहेत: ए नरेंद्र मोदी, बी सर्वानंद सोनोवाल, सी हेमंत बिस्वा, डी अनुराग ठाकूर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी हेमंत बिस्वा. प्रश्न क्रमांक 16. आसाम राज्यातील गुवाहाटी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या बॅडमिंटन स्टेडियमचा आकार किती हजार चौरस मीटर आहे? आणि पर्याय आहेत: ए 10, बी 11, सी 12, डी 15. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 11 हजार चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 17. ऑल इंडिया प्लॅस्टिक असोसिएशनच्या अंदाजानुसार भारतीय प्लॅस्टिक बाजारपेठची उलाढाल पुढील 6 वर्षात किती लाख कोटीवर जाईल? आणि पर्याय आहेत: ए 12, बी 13, सी 10, डी 11. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 10 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 18.
भारताची सध्या प्लॅस्टिकची बाजारपेठची उलाढाल किती लाख कोटी आहे? आणि पर्याय आहेत ए 4.50 लाख कोटी, बी 3.50 लाख कोटी, सी 4.35 लाख कोटी, डी 3.25 लाख कोटी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 3.50 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 19. ऑल इंडिया प्लॅस्टिक असोसिएशन नुसार भारताची प्लॅस्टिक उत्पादनाची निर्यात 40,000 कोटीवर किती वर जाण्याचा अंदाज आहे? आणि पर्याय आहेत ए 2 लाख कोटी, बी 1.5 लाख कोटी, सी 2.25 लाख कोटी, डी 1 लाख कोटी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 1 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्यातील पहिली मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली आहे? आणि पर्याय आहेत ए मिरज, बी पुणे, सी कोल्हापूर, डी सांगली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मिरज. प्रश्न क्रमांक 21. भारतीय पेट्रोल कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर कधी कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि पर्याय आहेत ए विराट कोहली, बी राहुल द्रविड, सी रोहित शर्मा, डी सूर्यकुमार यादव. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी राहुल द्रविड. प्रश्न क्रमांक 22. या वर्षीच्या आर्थिक वर्षात देशातील एकूण कांदा निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्क्यांपेक्षा अधिक आहे? आणि पर्याय आहेत ए 40%, बी 35%, सी 45%, डी 40%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 40%. प्रश्न क्रमांक 23. अपेडाच्या आकडेवारीनुसार एप्रिल जून दरम्यान देशातून किती टन कांद्याची निर्यात झाली आहे? आणि पर्याय आहेत ए 6,29,451, बी 5,60,770, सी 5,67,890, डी 4,65,879. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 6,29,451. प्रश्न क्रमांक 24. अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा संयुक्त मलबार नौदल सराव कुठे सुरू आहे? आणि पर्याय आहेत ए दिल्ली, बी वॉशिंग्टन, सी सिडनी, डी टोकियो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी सिडनी. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या देशाची लुना 25 ही चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरली आहे? आणि पर्याय आहेत ए रशिया, बी पाकिस्तान, सी जर्मनी, डी UAE. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए रशिया.